मला सांगा एवढेच लागते ती का 5 लागते ती का मला नाही माहिती किती लागते ती मी पहिल्यांदाच आणलंय. तर आता वाजले 10:30 सकाळी न मी 6:45 वाजल्यापासून स्वयंपाक करायला सुरुवात केली. आता 10:30 वाजले त्या आणि आता जाऊन माझा स्वयंपाक झाला आहे. तिकडे ते बसून जेवण करते बघा. हे गेलेत कामाला आणि मी आंघोळ वगैरे केली पण स्वतःचं काहीच आवरलं नाही. कपाळाला टिकली पण लावलेली नाही आहे आणि आज रोजच्यापेक्षा जास्तच थंडी आहे. वाऱ्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. म्हणजे आज जास्त गार लागते. स्वेटर काढायची पण इच्छा होत नाही असं झालं आहे. तर चला आज मला भरपूर काम आहे. म्हणजे आज माझं बिझी रुटीन जाणार आहे पण म्हणलं चला व्हिडिओला स्टार्टिंग करावी. हां काय झालं? आता दिवसभर जेवायला मी देईन नाही देईन माहीत नाही कारण मला भरपूर काम पडले आज. त्यामुळं म्हणलं आधी तिला जेवायला द्यावं आणि मग माझ्या कामाला सुरुवात करावी. तर तिची नाटकं सुरू झाली ती आता. आणि हातानं तू खात नाही मेन गोष्ट. तू जर हातानं खात असती ना तर मला एवढे इंते करायची गरज लागली नसती. तर चला असं तुम्ही पण सामान आणलंय का? चला आता हे सारवून घ्यायचं आहे ना त्यामुळे मला शेण आणायला जायचं. मी सांगितलेलं त्यांना शेण ठेवायला. मी नव्हतं सांगितलं ह्यांनी सांगितलेलं पण आता मी घेऊन येणार आहे. त्यांनी सांगितलं घेऊन जा. तर चला टब भरून आणते म्हणजे सारवून तरी होईल. ए थांब पाणी नाही आहे मेन करून टाकीत. मला पाणी असल्याशिवाय काही करू वाटत नाही. तर हे असं असतं. तुम्हाला आवाज आला असेल. आमच्यात सणसूद अजिबात समजत नाही कोणाला. आता तुम्ही म्हणसाल की तू का पसरलीस मग. तर मी करणार होते आता माझी कामाला सुरुवात करणार होते पण मी जर बाहेर गेले ना तर जास्तच वाद होईल. म्हणजे माझं तोंड बघितलं तर अजून त्यांचं डोकं फिरतं त्यामुळे मी बाहेर गेले नाही. नाहीतर मी सगळं आणलं आता फक्त करायचंच राहिलं आहे. पण हा असा घरात तमाशा असतो. सण जवळ आला कोणता सणवार चांगला दिवस बघून ना बळण केल्यासारखं असतं. खरंच नाही ते येऊन लय मोठी चुकी केली. म्हणजे आनंदाच्या दिवसात कसं मिठाचा खडा टाकायचं ना तर हे ह्या माणसांकडून शिकून घ्यावं. ऐकलं. तर आता आलोय माती आणायला. माझ्या आधीनं सगळ्या गोष्टीची हौस हिलाच असते. म्हणजे हिला जास्त आवड आहे या सगळ्या गोष्टींची. तर चला स्वतः भरते. इथं छान वाटते. शांतता ना कुणाचा कालवा नाही ना कटकट नाही ना वटवट नाही. आणि माझा अवतार असा आहे. ऊन लागते त्यामुळं ही सेफ्टी बांधली नाही तर डोकं संध्याकाळचं इतकं दुखतं ना की बसच. अजून चिडचिड. आधीच दिवसभर डोकं दुखणार आहे. कालवा तर तुम्ही ऐकलेलाच आहे. त्यामुळं असं वाटते खरं सर इथं छान वाटतंच. चला जास्त ना टाईम लावतो मी घेते पटपट करून. आता पाकना 12 वाजलेत. हो अजून सारवायचं आहे. भांडे कपडे घरात लावरायचं झाडायचं फरशी पुसायची नंतर सोनूला आंघोळ नंतर मी पण फ्रेश होणार आहे. लय काय सांगते ना आजचा दिवस सगळा बिझी जाणार आहे. उद्या आहे भोगी तर भोगीची पण काय तयारी सगळ्यांची तयारी चालली. सगळे काही ना काही कामं करते ती. सण आला का किती छान असतं ना वातावरण. पण आमच्यात तसं नसतं. आमच्यात जागा आगळं असतं. जाऊ द्यात हा भोग आमच्या मागचं सरणार नाही कधी. त्यामुळे त्यांच्यासाठी थांबवून जमणार नाही किंवा त्यांच्यासाठी नाराज होऊन जमणार नाही. त्यांचे कर्म त्यांच्यासोबत आपण आपल्या कामाला लावूया. अशा थोड्याशा इटा मांडून घेतले तर आता थोडीशी आयडिया घेते आणि करायला सुरुवात करते. हळूहळू दाखवते स्टेप बाय स्टेप तुम्हाला. गॅस मांडून बघितले तिरकं बिरकं होतंय का तर नाही झालं तिरकं. एवढं झालंय. अजून थोडीशी माती लागणार आहे. चल माती घेऊन येऊया.
आता बघू ह्याच्यावर अजून काय करता येतंय काय नाही ते. चला घेऊन येऊया माती. ते एवढं असं काम झालंय. आता थोडंसं त्याला काय म्हणते पोतऱ्या बितऱ्या देऊन घेतलं ना मी दिसते तर मग झालं. लय वेळ गेला पण 2 वाजायला असतील मला वाटते आणि 12 वाजता करायला लागले मी. काय पण दाखवायला लागले. चूल बघा कशी बनवली मम्मीनं. मम्मी म्हणती तर नाही असं तर नसतं असं बघा असं नसतं. तुम्ही म्हणत असता मम्मीला आधी फुलं 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 आधी येत नव्हती आणि आता इथे ती आधी हितनं पाक यायला लागली होती तिथं गवत होतं तेवढं. तर अशी काही बनवून झाले आणि मला जसं येतंय तसं मी बनवलंय. तर कमेंट करून सांगा की छान जमलंय का नाही ते. आणि सगळी भांडी प्रत्येक गोष्ट केली का ठेवून बघायची बसतीत का नाही बसतीत का नाही. तर हे केलंय कालवण्यासाठी आणि भाकरीसाठी चपात्यासाठी आणि हे दूध भात ह्या सगळ्या गोष्टीसाठी. कारण एका ह्याच्यावर माझी पातेली ना छोटी मोठी अशी साईजमध्ये येते तर ते बसत नाही. त्यामुळं 2-2 नुरकायला पण सोपं जातं. आणि ना काय केलं थोडंसं मागं सारून घेतलं म्हणजे आधी होती ती इथं होती बघा इथं होती आणि एवढं मागं लय गॅप पडत होता. मग आता थोडंसं त्याला चिटकवूनच घेतलं आणि थोडंसं ते साफ वगैरे करून घेतलं. पण खालचं साफ करायला गेलं का पाणी उडून जास्त ओलं होतं आहे चुलीवरती. आणि पत्रा आता काळा होणार आहे पण जाऊ दे आता वस्तू आहे ती काही नीट राहणार नाही पण छान दिसतंय. हिला ना लय आनंद वाटतो छोट्या गोष्टीत. तर आता झालंय माझं. आता मी जेवून घेणार आहे कारण मला भूक लागली. हात वगैरे धुतलेत. आता स्वेटर वगैरे काढते जेवते आणि घरातलं पण पसारा बघू शकता तुम्ही. तिकडे कपड्यांचा गारा पडलाय. तुम्ही मला मग कमेंट करता की प्रत्येक व्हिडिओ कपडे आणि भांड्याविषयीच बोलत असते पण माझ्या घरात तेच आहे तर मी त्याच्याविषयीच बोलणार ना. टिकली नाही आहे कारण तर आहेच माझ्या घरात फक्त आणि कपडे आणि भांड्यांचा राडा. आता तुम्हाला दाखवते खाली ताटं कशी सकाळधरणं पडलेत. मी तर सकाळधरणं बाहेरच आहे. मी घरात आलेच नाही. दम भरतोय अक्षरशः मला. तर हे बघू शकता चपात्या केलेलं या हाय तसं पडलंय. त्याला माझ्याशिवाय कोण आवरणार ना. सोनू जेवले तसंच ठेवलं तिनं आवरून ठेवलं नाही. बाकी ते झाकून ठेवलं होतं मी. ताट कुठं आहे बघा. इकडं आज वाईस तरी बरं आहे. आता ती मला एक ब्लाऊज टाचून त्याचा अर्जंटमध्ये म्हणून ही स्वच्छ झालंय तर त्याच्यावरचा राडा सगळा काढून मी इथं मांडलाय. आणि हा सगळा कपड्यांचा ढिगारा माझ्या घरात आहेच ते होतच तसं असं नसतं. आणि इथलं पण जी काय वस्तू घेईल ती जागेवर पडलेली असते बघा. वेस्लिन ती क्रीम तिकडं बघा तुपाचं काढलेलं मिरच्या बिरच्या सगळं बाहेर पडले. मग मला वैताग येणारच ना. सुद्धा मला काही राग नाही आला. ते मला कमेंट आली होती की सारखे भांड्याविषयी ज्याविषयी बोलते जे आहे त्याच्याविषयीच बोलणं जाणार ना. आता मी व्हिडिओमध्ये तेच दाखवलं होतं तर मी तेच बोलणार. उगाच भलतं व्हिडिओमध्ये दाखवते भलतं बोलते असं नको व्हायला म्हणून ते बोलले. जर ते जेवण घेते जाम भूक लागली. सकाळी फक्त भात खाल्ला होता आता चपाती खाणार आहे. चला आता किती वाजलेत माहिती आहे 5:20 झालेत. म्हणजे दिवस संपलाय पण कामच संपले नाहीत. भांड्याचा गराडा बघू शकता सगळी चुलीवरच्या आहेत. आणखी लय कंटाळा आला घासायचा पण घासावं लागणार आहे. तर झाले माझं सारवून बिरवून झालं. आता पाणी मारायचं आणि झाडून काढायचं आहे. मला 6-7 तरी सगळं आवरायलाच वाजणार आहे. ते अजून तिला आंघोळ घालायची आहे. घरातलं बाकी आहे अजून. बाहेरचं चाललं आहे आधी बाहेरचं करून घेणार आहे म्हणजे अंधार पडला तरी घरातलंही घरात करता येईल माझं. मॉडेल झाड मागं सर तिथनं सर मागं लवकर उठा. आणि ह्या पोरी आणखी मध्ये उठा. तर होतं जास्त शेण तर मग इकडंपर्यंत पण सारवून टाकले. आता एवढं मला झाडून काढायचं आहे आणि त्याचाच वैताग आला आहे मला. छान दिसतंय आता मस्त. हे बघा मस्त वाटायला लागले. जळण बिळण तिकडे एका साईडला लावून टाकलं परत ना वैताग नको. आता एवढी घाण निघली या. इकडं पण पुरं भरपूर घाण आहे.
सारं उंचीत घाण राहिली होती ना, ती मला झाडून काढायची होती या. आणि तो बॅकग्राऊंडला भरपूर सारा आवाज येत होता कोंबड्यांचा, कुत्र्यांचा, आणि सोनू पण गाणं बोलत होते. त्यामुळे म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करूया. आणि मला ना पहिल्यांदा सगळ्यांना धन्यवाद करायचे, कारण तुम्ही माझ्या घराच्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट केला आहे. त्यासाठी मनापासून आभार. नवीन सबस्क्रायबर गेन झालेत आपले, त्यासाठी पण खरंच त्यांना बोलावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. मला वाटलं नव्हतं माझ्या घराच्या व्हिडिओला एवढा सारा प्रतिसाद भेटेल. याच्या आधी पण माझ्या घराचा होम टूर केला होता, ह्याच घराचा, पत्र्याच्या घराचा, पण पाहिजे तसा व्हिडिओ चालला नव्हता. मला वाटतं 9,000 10,000 9-8 याच्यावरतीच अडकला होता. आता तर मी बघितलं पण नाही आहे तो चालतोय का नाही, पण हा व्हिडिओ कंटिन्यू चालत आहे. म्हणजे रोजचे 4-5 हजार व्ह्यूज येतच आहे त्याला. तर खूप खूप आभारी आहे मी तुमची. मला एवढंसं प्रेम करताय तुम्ही. माझं घर, माझा परिसर आणि माझं डेली ब्लॉग बघत आवडते तुम्हाला. तसं तर मी ना जेव्हा भाड्याच्या रूममध्ये राहायचे ना, तिकडचे माझे व्हिडिओ अजिबात चालत नव्हते, कारण मी चॅनल ओपन केलं होतं ते माझ्या ह्याच घरातलं केलेलं, आणि इकडची लाईफ माझ्या सबस्क्रायबरना आवडायची म्हणून त्यांनी मला सबस्क्राईब केलेलं. आणि तिकडे गेल्यानंतर माझे स्टार्टिंगचे व्हिडिओ चालले होते. नंतर मीच थोडीशी चुकी केली, गलती केली, लाईव्ह वगैरे घ्यायला लागले त्यामुळं. कारण माझे सबस्क्रायबर कमी जरी असले ना, तरी व्ह्यूज छान प्रकारे यायचे. मला 1,000 पण सबस्क्रायबर नव्हते तेव्हा, पण 3-4 हजार व्ह्यूज जायचे. आणि चॅनल मोनोटाईज व्हायला 1,000 सबस्क्रायबर लागतात. त्यासाठी मी लाईव्हचं ऑप्शन निवडलेलं. आणि लाईव्हची एवढी सवय लागून गेली की तुम्ही सगळे म्हणायला लागला की रोज लाईव्हला येत जा, छान वाटतं तुझ्यासंग गप्पा मारायला, आणि म्हणून मी रोज लाईव्ह घ्यायला लागली. पण त्याचा माझ्या चॅनलवरती इतका वाईट परिणाम झालेला ना, तर कोणी घेत असेल ना तर अजिबात घेऊ नका. एकदा जर इम्प्रेशन डाऊन झालं ना, तर नंतर चॅनल डबल कवर करायला खूप सारा टाईम लागतो, जे माझ्या बाबतीत झालं आहे. आता मला खूप सारा वेळ लागेल, पण मी करेन, कारण 2 चॅनल मी घालवले, त्यामुळे मला 3ऱ्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. म्हणून माझा चांगला प्रयत्न सुरू आहे, आणि तुम्ही मला चांगला प्रयत्नाला साथ देताना ते माझ्यासाठी भरपूर आहे. तर असं चला मी सगळं आवरून घेते, कारण भरपूर कामं राहिली होती आणि टाईम थोडा राहिला होता. अक्षरशः नको वाटायला लागलं, असं वाटतं कंबर टेकवून देवावी. हे सगळं नकोच करायला, पण पर्याय नाही आहे. उद्या आहे भोगी. तुम्ही हा भोगी दिवशीच ब्लॉग बघत असाल असो, कारण ब्लॉग जरा लेटच येणार. आता सगळ्यांचं असंच असतं, आजचं ब्लॉग उद्या टाकते त्यामुळं. तर आधी तर मी असेच टाकायचे, रोजचे ब्लॉग रोज टाकून द्यायचे, पण आता माझ्याकडे छान कंटेंट आहे, त्यामुळे एक दिवसाआड ब्लॉग पडत असतात. तरी पण तुम्ही छान सपोर्ट करताय, म्हणून मी दररोज कंटेंट क्रिएटरचा ऑप्शन निवडला, म्हणजे दररोज ब्लॉग टाकायचा. आधी मी 1 दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा आठवड्यातनं 2दा-3दा असे ब्लॉग यायचे माझे, पण आता कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करते, कारण तुमच्या कमेंट मला उत्साह देतात रोज ब्लॉग बनवण्यासाठी. तर आता माझी भांडी वगैरे घासून झालीत, अंधार झाला असताना सगळी शेणानं भांडी भरली होती, बादल्या वगैरे, तर ती सगळं घासून घेतलं या. त्यामुळं उशीर झाला आहे सगळं घासण्यातच. हे पण निम्मा हांडं वगैरे घासलं तर तिकडं. तर चला आता हे सगळं घरात घेऊन जाते. घरातली अवस्था काय आहे हे पण मला अजून माहिती नाही. हे टप वगैरे सगळं घासून ठेवलं, कारण भरायचं आहे आता. आज पाईप आणली इकडं. घरात तर मी गेलीच नाही, केव्हापासून बाहेरच आहे. सोनू म्हणते येते ना घरातलं झाडून काढलं, आता काय माहिती. पाणी प्यायचं आहे केव्हापासून मला. काढलंय तिनं बहुतेक झाडून, कचरा विचरा भरला आहे. तरी पण मी काढते. बघ चपाती कशी टाकल्या, काढते झाडून. आता भरपूर टाईम झाला आहे. आता 6:45 वाजले ते. सकाळपासून काम करते, माझा अवतार कसा झाला. आता कंडिशन अजिबात राहिली नाही आहे काही करण्याची. असं वाटतं आता कंबर टिकवून द्यावं, कारण कंबरनं साथ सोडली अक्षरशः माझी. नको वाटायला लागले. अजून स्वयंपाक बनवायचं आहे, कपडे धुवायची बाकी आहे, ती ह्या कपड्यांच्या घड्या घालायची बाकी आहे. उद्या तर काय करणं होणार नाही, कारण मला उद्या जायचं सामान आणायला. सगळी संक्रांतीची तयारी करते, त्याने मी काय तयारी करते बघा. हे अजून आलं नाही, तर मी म्हटलं हे आल्यानंतर मला थोडी मदत होईल. पण काही मदत नाही आहे. म्हणजे जेव्हा मला यांची मदतीची गरज लागते ना, तेव्हा हे घरी नसतं. तर माझा अवतार बघा, मी सकाळचं तोंडावर पाणी मारलं नाही. म्हणजे जशी आंघोळ केली ना, तशी टिकली वगैरे पावडर काय नव्हती लावली ना, तशीच आहे. आज कपड्याला टिकली पण नव्हती दिवसभर. आता एक दिवस म्हणजे ना, मी आठवडाभर आराम केला ना, एक दिवशी माझा आराम सगळ्यांनी सोडतो. म्हणजे एक दिवस मला एवढा ताप होतो ना कामाचा, बस. आता ते चूल करायला मला टाईम गेला भरपूर, कारण मला आयडिया येत नव्हती कसं करायचं कसं नाही, कसे इंटा मांडायचे असते ते सगळं समजत नव्हतं. हात थरथरायला लागला माझा, त्यालाच मला टाईम गेला. 12 वाजता सुरू केलं, 2:30 वाजेपर्यंत माझं चाललंच होतं या. तिथून पुढं जेवणाला अर्धा तास गेला, सोनूला भरवण्यात टायमिंग गेला. 3 वाजल्या होत्या, 3 सव्वा 3 झालेल्या. तिथनं उलटून डबल कामाला लागलेली. तिथलं सगळं आवरलं, सारवून बिरवून काढलं. तेवढ्यात 5 वाजल्या होत्या, एवढं सगळं करूस तोपर्यंत. तर चला असू देत, आजचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. अजून
भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहे ते शेअर करायच्या ब्लॉगमध्ये. आता बघू पुढं कंटिन्यू करते का नाही करत ते. चला आता जास्त टाईम न लावता पटपट आवरून घेते. आंघोळ करावीशी वाटते कारण इतकं माती माती झाली का नाही, तोंडावरूनच बघू शकताय तुम्ही. असं सगळं चरचर चरचर करायला लागले. तरी दिवसभर स्वेटर काढला नव्हता मी, तरी पण हात वगैरे सारवल्यामुळे इकडून घाण झाले. पुढच्या हाताचे तर तराच बदलून गेले. हे मनगटाच्या पुढचं बघा कसं दिसतंय आणि मनगटाच्या खालचं कसं दिसतंय. आणि 2-3 कमेंट होते कालच्या ब्लॉगवर. त्या कमेंटविषयी मी उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलेन. असो, तर इथं मी चुलीची पूजा करून घेत होते कारण आपल्या हिंदू धर्मात कोणतीही नवीन वस्तू असे काहीही असो, त्याला पहिल्यांदा पूजन केल्याशिवाय आपण त्याच्यावरती काही बनवत नाही किंवा त्या गोष्टीचा वापर करत नाही. तर माझा कॅमेरामॅन नव्हता, त्यामुळे मला इथं मोबाईल सेट करावा लागला आणि व्यवस्थित काही दिसत नव्हतं. घ्या समजून. तर मी ते हळदी कुंकू लावलं, साधी पूजा केली, फक्त हळदी कुंकू लावलं आणि नमस्कार केला, एवढंच केलं होतं. पण जे करायला हवं ते मी करत असते कारण मलाही काही गोष्टीचा अनुभव आला आहे. मलाही आधी या गोष्टी मान्य नव्हत्या, पण आता असं वाटतं की नाही, जे आहे ना ते बरोबर आहे. उगाच कोणी बोलून नाही गेलेलं की हे सगळं करायला पाहिजे. तर असं चला सगळं पूजा वगैरे करून घेते कारण मला लागायचं होतं स्वयंपाकाला. कारण आज ना सोनू पण दिवसभर काय खाल्लं नव्हतं आणि गॅस नाही, त्यामुळे मला चुलीवरती पटकन असं बनवायसारखं काही नव्हतं पण घरात. त्यामुळे म्हटलं चला भात वगैरे घालून घेऊया कारण बाकी काही बनवायचं तर काय आता कॅपॅसिटी राहिली नव्हती माझी. बॅकग्राऊंडला किड्यांचा आवाज येत असेल, ते रात्रीचं ओरडतात. ते रात्रीचा व्हॉइस ओव्हर करते किंवा रात्रीचा व्हिडिओ एडिट करते ना, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतं मला आणि माझ्याकडे काही पर्याय नसतो. दिवसभर ना कोंबड्यांचा कुत्र्यांचा आवाज येतो आणि संध्याकाळी या किड्यांचा. तर असं हे सगळं चालायचं. तरी मी तर चुलीला हळदी कुंकू लावून घेतले कारण आमच्याकडं नवीन चूल आणली किंवा नवीन चूल बांधली ना तर हळदी कुंकू लावूनच पेटवायचे असते. म्हणजे काही असो, गॅस असो, काय असो. तर आता घेतलं आहे मी लावून. तर चला आधी चूल पेटवते कारण गॅस नाही आहे. सोनूला भूक लागली तर अर्जंटमध्ये काय बनवून देणार, त्यामुळे आधीच तयारी करते. तिकडं भात घालणार आहे. मी बनवली होती पण सक्सेस केव्हा झाली म्हणायचे, जेव्हा त्याच्यावरती जर पातेलं ठेवलं आणि धूर नाही झाला, म्हणजे आत कोणता धूर नाही राहिला, पूर्ण धूर बाहेर येत असला तर चूल सक्सेस झाली असं म्हणायचं. आता बघू, मी चूल पेटवल्या, जर धूर नाही झाला, आतमध्ये आत नाही कोंडवला, बाहेर आला, चांगल्या प्रकारे जायला लागला तर म्हणायचं मला ते जमले. आणि आता जास्त मागं सारून लावल्यामुळे ना हे काळं होण्याची जास्त शक्यता आहे. तर मी असं विचार केला आहे की जर मातीने ह्याला पण असं थोडंसं पोतेरा दिला ना तर ते काळं नाही होणार. बघा त्यांना विचारते. छान नाही दिसणार पण केलं पाहिजे कारण पत्रा काळा झाला ते बरोबर पण नाही दिसणार. आपण थोडी कंटिन्यू स्वयंपाक चुलीवरती करणार आहे. कधी ना कधी आता मला वाटते उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये ही चूल मोडावीच लागणार आहे, म्हणजे मनानं मोडून जाणार आहे. पाणी पडलं का सगळं माती ती धुवून जाते आपोआपच, त्यामुळे कंटिन्यू नाही ठेवणार. पण आता जोपर्यंत आहे तोपर्यंत ते छान असावं म्हणूनसाठी मी केले आणि छान दिसावं पण, कारण इटा मांडलेल्या अजिबात छान दिसत नव्हते येणार जाणाऱ्याला पण आणि व्हिडिओमध्ये पण. तर त्यासाठी मी केले आणि रोज कुत्रीने इटा हलवून टाकायचे, म्हणजे चूल उकरून त्यामध्ये बसायची. आता ते टेन्शन तरी गेलं. आता बघू, तरी पण हे पण उकरून ठेवतील ती. धूर आत्ता तरी होतोय. आता पातीला ठेवलं ना काय करतोय, ठेवलंय पातीला मी, बघू सांगते तुम्हाला. तर आता बघा चूल चांगली पेटस तोपर्यंत ना मी कांदा आणि वाटाणा सोलून घेतला, म्हणजे कांदा चिरून आणि वाटाणा सोलून. आता बघा चांगल्या प्रकारे जायला लागला, अजिबात धूर होत नाही ना काही होत नाही, मस्त चालले. आणि हेच मला पाहिजे होतं, म्हणजे मी ह्या गोष्टी सक्सेस झाले, ह्यात काय वांधा नाही, छान झाले, मला जसं पाहिजे होतं तसं झालंय. मला पण भारी वाटतं यात. छान लागले बा. थोडीशी काटकं घातलीत ना पण इतकं भारी जायला लागलं आणि धूर बघायला नाही, बघायला सुद्धा आधी किती होता धूर. तर आता मी ना घर उद्या आवरेन असं म्हटले कारण कपड्याच्या घड्याबिड्या आता घालणं होणार नाही, कारण मलाच या सगळ्या गोष्टीचा वैताग आला आता. तर म्हटलं जाऊ दे, झाडून बिडून घेतलंय, घड्या उद्या घालून ठेवीन. यांचा फोन आलेला की मला पाणी ठेव कारण मला पण कंटाळा आलाय, त्यांच्यासाठी पाणी लावलंय. चला आता बाहेर भाताला जाळ घालत बसते. आणि आजचं फक्त एकच आयटम बनणार आहे आमच्यात. एरवी तर भरपूर साऱ्या गोष्टी बनतात. 1 मिनटं, कढी लावावी लागते कारण मांजर जाते, दूध आहे गॅसवरतीच, इथं घातलंय शिजायला. एरवी तर चपाती भाजी भात सुकी भाजी पातळ भाजी या सगळ्या गोष्टी असतात त्या, पण आज फक्त भातच नाही कारण मलाही कंटाळा आला आणि नको वाटतंय. आणि भाजी तर सकाळची आहे त्यामुळे फक्त भात बनवणार आहे.
हे खातील मला माहीत आहे, ज्यावेळेस मला वैताग येतो त्यावर ते खातील. पूजा करताना कुंकू लावले पण ते डोळ्यात जाते, जर फुकलं ना मी की माझ्याच डोळ्यात जाते ते. आता हे यायला लागले तर यांचे रिॲक्शन बघू, कारण मी म्हटलं होतं मला काही चूल बनवता येणार नाही आहे किंवा मी बनवणार पण नाही आहे, त्याच्याकडून बनवून घेईल. ते सगळ्यांची वाट बघितली पण ते कोणी आलं नाही आहे इथं, त्यामुळं पर्याय नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मी बनवले. पण हे काय म्हणतात मला, यांना विश्वास बसतोय का नाही, तर हे तुम्हाला कॅप्चर करणार आहे मी. बघू काय रिॲक्ट होतात ते. हे आलेत आणि बघूया ते काय बोलतात काय नाही. कॅमेरा चालू ठेवला मी. इथं जवळ येऊ देत. अजून काही बघितलेलं नाही त्यामुळं ओरडायचं चाललंय नसतो. पप्पा तुमच्याकडे एक गिफ्ट आहे, द्यायला जा का? द्यायला जा का? टन, टना. बघा. स्वतः बनवली. कुणापासनं बनवून घेतली? आपला बघ गॅस. तुम्हाला काय वाटतं कुणापासनं बनवले ते? एकटीनेच बनवले. कुणाकडून बनवले? काय आणलंय? चला अवतार कसा केलाय, सगळे केसात धुरळा उडला, टोपी न्यायची कळत नाही. क्या है क्या है? एवढी एवढी लागते ती? मला सांगा, एवढीच लागते ती का 5 लागते ती का? मला नाही माहिती किती लागते ती, मी पहिल्यांदाच आणलंय. ते अजून त्याला पोत्याला द्यायचा बाकी आहे. ओलं होतं म्हणून दिलं नाही, आता उद्या द्यायचं त्याला. चांगली म्हणले? हा नाही नाही, तिकडं नको बाबा, न जायला लागत नाही तसा. पूर्ण घाला गेलाय तिकडं भात दूध छोट्या पातेल्यांना, आणि इकडं चपाती कालवण जी काय आता इटाच होतं तर दोन्ही चालू होते ना आपल्या, मग म्हणूनसाठी ते केलंय. तर असं ही मला सांगा कमेंट करून, एवढंच लागतं का ते? तर चला, यांचे रिॲक्शन घ्यायचे होते त्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू केला होता. आता व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय. आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की हे किती लागतात, 5च लागतात का? पहिल्यांदाच आणलं ह्यांनी, मला माहीत नाही. मी फक्त याच्या आधी ओसून यायची बाकी नव्हती काय करत. तर चला बाय बाय.